सकाळ सकाळ शुभ सकाळ सर्वांना. श्री स्वामी समर्थ. खूप दिवसांनी माझा ब्लॉग येत आहे. तर आता काय रोजचीच आपली अशी धावपळ, घरातली कामं, छान असं सकाळ मॉर्निंग झालेली आहे. माझी रोजची कामं मी उरकून घेत आहे. सगळं बेड वगैरे आवरून झाडून पुसून फरशी, मग देवपूजा, इतर कामं. आपल्या स्वतःला थोडासा वेळ द्यायचा झाला तो कमीच पडतो. रोजची कामं, त्यातनं टाईम काढणं, या गोष्टी होतच नाही आपल्यासाठी. आज खूप दिवसांनी मी माझा व्लॉग येत आहे. असं म्हणत असतो की आपण करावी व्लॉग वगैरे बनवण्यासाठी, माझा टाईम काढावा, पण माझ्याकडे तो टाईमच भेटत नाही. रोजची धावपळ, रोजचे काम, आणि तुमच्यासाठी नवीन पण वेगळं काही पाहिजे नसतं बोलण्यासाठी, दाखवण्यासाठी. तर क्लिनिंग करून घेतले, किचन वगैरे, भांडी लावून घेतली, सर्व पसारा आवरून घ्यायचा. हेच धावपळ असते सकाळी आपले सर्व लेडीजचे. पण त्यातूनही आपल्या स्वतःला थोडासा वेळ द्यावा लागतो. कंटाळा येतो आपल्याला कधी कधी ह्याच कामांचा. काय बनवायचं, काय करायचं, रोज उठलं का हेच काम, रोज उठलं का हेच काम. तुम्हालाही असं होत असेल ना? सर्व पहिला घरातला पसारा उरकून घेत असते मी रोज. त्यानंतर मी माझी पुढची कामं करत असते. तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना, माझा रोज ब्लॉग का येत नाही. तर रोजचीच आपली ही जी धावपळ असते, रोज उठायचं, हे काम, यातनं आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागतो. ब्लॉग बनवणं पण इतकं सोपं नसतं. त्यासाठी आपल्याला स्वतः सर्व गोष्टीतनं वेळ काढावा लागतो. त्याचं टाईम टेबल, सर्व गोष्टी. छान असं घरातलं काम उरकून आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा करायला घेतली आहे. देवपूजा केल्यावर छान असं प्रसन्न वाटतं.
अशी स्वामींपासून होणारी स्वामीमय सुरुवात माझी प्रसन्न करणारी. स्वामींची गाणी लावली खूप छान प्रसन्न वाटतं. देवपूजा झाल्यावर इतकं प्रसन्न वाटतं. दिवसाची सुरुवात खूप छान होऊन जाते. नाश्त्यासाठी आपले बनवणार होते. त्यासाठी गाजर कापून किसून घेतलेला आहे. टोमॅटो, कांदा, मिरची माझ्याकडे अवेलेबल छान लागतं. कधी असं सिंपल सर्व भाज्या टाकून एकदम छान लागतं. इडलीचं पीठ विकत आणलं. छान लागते जिरं टाकल्यावरती. छान असं आपले पात्र ठेवलं गॅसवरती. छान असं गरम होऊन द्यायचं. नंतर त्याच्यामध्ये तेल ॲड करायचं आणि चमच्याने जे आपण मिक्स केलेलं इडलीचं आपल्याचं पीठ आहे ते आपल्या पात्रात टाकायचं. छान शिजवून घ्यायचं. छान लागतात. मी तर अशीच बनवते. तुम्ही कशी बनवतात नक्कीच मला सांगा. आणि खूप दिवसांनी माझा ब्लॉग येत आहे, त्यामुळे तो क्षमा असावी. डेली ब्लॉग करणं जमत नाही. थोडंसं कामामुळे धावपळ असते. तब्येत ठीक नसल्यावर बनवण्याची इच्छासुद्धा होत नाही. तरी पण मी आज तुमच्यासाठी हा ब्लॉग बनवलेला आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल हा माझा ब्लॉग. काही चुकलं असेल तर नक्की क्षमा असेल.
आज मी फक्त तुम्हाला माझा मॉर्निंगचा व्लॉग दाखवला की मी सकाळी उठल्यावर काय काम करते. माझा व्लॉग तुम्हाला आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करा आणि काही चुकलं असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता मला. तर माझा व्लॉग तुम्हाला आवडतो का ते पण तुम्ही सांगा. मला एवढा एक्सपिरियन्स नाही आहे पण मला ज्या पद्धतीने बनवता येत आहे त्या पद्धतीने मी बनवण्याचा प्रयत्न तर करत आहे. नक्कीच तुम्हाला माझा ब्लॉग आवडेल असं मला वाटतं. तर अशा रीतीने माझं ॲप अपडेट झालेलं आहे. रोज ब्लॉग येणं इम्पॉसिबल असतं. त्यासाठी पूर्वतयारी असते, नियोजन असतं. नाही होत, कधी तब्येत ठीक नसते. तरी आज मी प्रयत्न केला आहे की तुमच्या बरोबर हा ब्लॉग शेअर करावा. नक्कीच तुम्हाला आवडेल. आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. ब्लॉग बघतात ना त्यांनी फक्त हे वाटत असेल हे काय बनवत आहे, कसं असं कसं नावं ठेवणारे भरपूर असतात. म्हणून आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये, पुढं चालायचं. नावं देवाला सुद्धा नावं ठेवतात. त्यामुळं आपण इतर गोष्टीकडे पाहायचं. जे आपल्याला योग्य वाटेल ना त्याच गोष्टी आपण करायच्या. नावं ठेवलं त्याकडे जेवढं दुर्लक्ष करता येईल तेवढं आपण करत राहायचं. छान असे आपले तयार झालेत. आता चला मी इथंच माझा व्हिडिओ एंड करते. आवडलं नक्की लाईक सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.